नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आज मी ज्या विषयावरती बोलत आहे तो विषय माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून रेंगाळत होता. तर आज मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत आहे, कारण बऱ्याच दिवसापासून मला वेळ मिळत नव्हता, त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही. परंतु आज मी त्या विषयावरती व्हिडिओ बनवत आहे. तर हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ माझ्या सर्व पालकांसाठी देखील आहे महत्त्वाचा, आणि त्यांच्या मुलांसाठी देखील महत्त्वाचा आहे. तर बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ जो आहे मोबाईलविषयीच आहे, आणि मोबाईलच्या वापराचा मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर तो तुम्हाला नक्की आवडेल असंही मला वाटते. तर बंधू आणि भगिनींनो, जर हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. बंधू आणि भगिनींनो, आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे. मग तो गरीब व्यक्ती असो, श्रीमंत व्यक्ती असो, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे, आणि प्रत्येक व्यक्ती यातून विविध माहिती घेत असते. त्याच्यातून आपल्याला स्वयंपाकापासून तर अनेक वेगवेगळ्या माहिती देखील आपल्याला या मोबाईलच्या माध्यमातून मिळत असते. तर आपल्याला कुठल्या जंगलांविषयी किंवा कुठल्या भाज्यांविषयी माहिती पाहिजे असेल, की कुठल्या फुलांविषयी माहिती पाहिजे असेल, कुठल्या प्राण्यांविषयी माहिती पाहिजे, सर्व माहिती या छोट्याशा मोबाईलमध्ये आलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टींची माहिती याच्यामध्ये समाविष्ट आहे. एखाद्याला आरोग्याविषयी देखील माहिती पाहिजे असेल तर ती देखील याच्यामध्ये येत असते. म्हणजे प्रत्येकालाच याच्यातून माहिती घेता येते. मग ती चांगली देखील घेता येते आणि वाईट देखील घेता येते. तर बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्वजण याच्यातून विविध माहिती गोळा करत असतो किंवा माहिती घेत असतो, आपला ज्ञानात भर पाडत असतो. बंधू आणि भगिनींनो, मोबाईल अशी वस्तू आहे की ती प्रत्येकाच्या हातात आलेली आहे. मग तो गरीब असो की श्रीमंत असो असा झालेला नाही आहे. प्रत्येकाच्याच हातात मोबाईल आलेला आहे. गरिबांच्या घरी देखील, आज झोपड्यांमध्ये देखील पाहाल की त्या झोपडपट्टीमध्ये देखील मोबाईल प्रत्येकाच्याच हातात दिसत असतो. म्हणजे आपल्या घरी किमान 3-4 मोबाईल प्रत्येकाच्या हातात दिसत असतात. तर मोबाईलचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, आणि कमी जास्त प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये नेट पॅक देखील असतो. म्हणजे नेट पॅकमुळे तो वेगवेगळे नॉलेजात्मक किंवा व्हिडिओ बघू शकतो, रील बघू शकतो. तर आज मी याच विषयावरती तुमच्यासोबत बोलणार आहे. तर बंधू आणि भगिनींनो, जर आपल्याकडे मोबाईल आहे, आपण त्याच्यातून विविध नॉलेज घेत असतो, माहिती घेत असतो. परंतु बरेचदा काय होते की आपण मोबाईल हा आपल्याकडे आहे म्हणून आपण बरेचदा वेगवेगळे नॉलेजात्मक किंवा माहितीपर व्हिडिओ बघत असतो. परंतु याच्यात मोबाईलची एक खासियत आहे, ते तुम्हाला सर्वांना माहीत असेल. जर आपण या मोबाईलमधून कुकविषयी किंवा स्वयंपाकाविषयी एखादी माहिती घेतली, तर तुम्ही बघाल की त्यामध्ये तुम्हाला वारंवार तशाच प्रकारचे व्हिडिओ येतात. जर एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटलं की एखादा आजार आहे आणि त्या आजाराविषयी तुम्हाला माहिती पाहिजे आहे, किंवा तो आजार कसा होतो त्याविषयी माहिती पाहिजे आहे, तर एखादा आपण विशिष्ट आजार टाकला किंवा विचारला या आजाराविषयी माहिती द्या, तर तुम्ही बघाल की तशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला वारंवार तिथे दिसतील. म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही बघितला तर नेटवरती कोणतंही चॅनल असू द्या, मग यूट्यूब चॅनल असो, इंस्टाग्राम चॅनल असो, फेसबुक असो, तुम्ही एक व्हिडिओ बघितला, तशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दिवसभर दिसतील किंवा वारंवार तुमच्या डोळ्यासमोर येत असतील. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आज हा व्हिडिओ माझा त्या प्रत्येक पालकांसाठी आहे, जे अशा प्रकारचे व्हिडिओ बघतात. बऱ्याचशा पालकांना अशी सवय असते की ते अश्लील व्हिडिओ देखील बघत असतात. काही लोकांना अशी सवय असते की अश्लील व्हिडिओ बघत असतात, आणि मुलांना अशी सवय असते की प्रत्येक मुलांना अशी सवय असते की त्यांना देखील मोबाईल बघण्याची खूप आवड असते, आणि त्याच्यात ते विविध माहिती घेण्याचा किंवा रील्स बघण्याचा किंवा त्याच्यातून काहीतरी नवीन नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जर एखाद्याचे पालक अश्लील व्हिडिओ पाहत असेल किंवा बघत असेल, तर त्या मुलांचे जेव्हा तो मोबाईल मुलं घेत असतात, तेव्हा त्यांच्याही नजरेसमोर तशाच प्रकारचे व्हिडिओ येत असतात. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही बघाल की जेव्हा आपण मोबाईलमध्ये कुठल्याच प्रकारचा व्हिडिओ बघा, एकदा बघितला तर तशाच प्रकारचे व्हिडिओ वारंवार येत असतात. म्हणून जर तुमच्या घरी छोटी मुलं असेल किंवा तुमच्या छोटी बहीण भाऊ असेल, भावंड असेल, तर तुमच्या घरी अशाही प्रकारचे अश्लील व्हिडिओ किंवा घाण व्हिडिओ बघू नका. यासाठीच माझा हा छोटासा व्हिडिओ आहे, की कारण तुम्ही जर तशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ बघत असाल
तर मुलांच्या नजरेसही तसेच व्हिडिओ पडणार. कारण मुलांना सवय असते की मुलांना असं असते की त्यांना आवड असते की काहीतरी नवीन नवीन माहिती गोळा करण्याची. त्याच्यासाठी ते आपल्या पालकांचा मोबाईल घेत असतात आणि तो बघतात. बरेचदा लपवून चोरून बघतात किंवा कधी-कधी आपणही देत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक पालकांना अशी विनंती आहे माझी अशी विनंती आहे की तुम्ही जर तुम्हाला सवय असेल की अश्लील व्हिडिओ बघण्याची किंवा मारामारी, हाणामारी, भांडणं, झगडे अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा अशा प्रकारची माहिती गोळा करण्याची किंवा ऐकण्याची सवय असेल, जर एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्या अपघाताचे व्हिडिओ म्हणा किंवा मारामारी, खून-खराबा किंवा एखादी CID कार्यक्रम, जे असे कार्यक्रम आहे ज्यामध्ये भांडण, तंटे किंवा संशयास्पद काही दाखवत असेल, तशा प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची सवय असेल तर ती त्वरित बंद करा. कारण अशा प्रकारचे व्हिडिओ बघून मुलांवर त्याचा दुष्परिणाम होत असतो. माझा हा व्हिडिओ मला असं वाटत नाही की खूप लोकांना आवडेल. खूप लोकं म्हणतील की ते काय व्हिडिओ बनवला आहे, काय आहे, काहीतरी आहे काय याच्यात. परंतु जे मला वाटत आहे ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण प्रत्येकाच्याच घरी कमी जास्त मुलं असतात किंवा मोठी माणसं असतात आणि मुलांच्या हातात मोबाईल हा मोठ्या माणसांचा बऱ्याचदा जात असतो आणि चुकीचे व्हिडिओ आपण जेव्हा बघत असतो तर त्या चुकीचे व्हिडिओ त्यांच्या देखील नजरेस पडत असते आणि ते कौतुकास्पद म्हणा किंवा त्याच्यातून काय आहे हे म्हणून काहीतरी नवीन आहे असं म्हणून ते व्हिडिओ बघत असतात आणि तशी कृती करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे माझा प्रत्येक पालकांना विनंती आहे की तशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघत जाऊ नका आणि जर तुम्ही चांगले व्हिडिओ त्याच्यामध्ये माहितीस्पद किंवा वेगवेगळी माहिती मिळणारे किंवा जनरल नॉलेज म्हणा किंवा वैज्ञानिक असे व्हिडिओ बघितले तर ते मुलांना तशा प्रकारचे व्हिडिओ त्यांच्या नजरेस पडेल व त्यांची माहिती वाढेल. म्हणून प्रत्येक पालकांना माझ्याकडून एवढीच विनंती आहे की तुम्ही आपल्या मुलांसाठी एवढं करा की आपल्या मोबाईलवरती तुम्ही अशा प्रकारचे कुठलेच व्हिडिओ किंवा असेच रील्स बघू नका, ज्याचा परिणाम तुमच्या बालकांवर होईल किंवा तुमच्या लहान बहीण भावंडावर होईल. तर बंधू आणि भगिनींनो, हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.